नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। 372 पदांसाठी या ठिकाणी मेगा भरती सुरू झालेली आहे। मित्रांनो, कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी मिळत आहे। जर का तुमचं फक्त प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर तुम्ही इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे, डिग्री घेतलेली आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, फ्रेशर आहात किंवा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे, सगळेच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, कारण सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे, तर नक्कीच अर्ज करायचा आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे SC ST PWD कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस आकारलेली नाहीये, निशुल्क तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, तर नक्कीच अर्ज करायचा आहे। तर काय जॉब अपडेट आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरतीविषयी माहिती घेणार आहोत। हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या अंतर्गत मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी करण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे। तुम्ही फ्रेशर आहात, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर सगळ्यांसाठीच या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही फ्रेशरसाठी सुद्धा जागा आहेत, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत। ऑनलाइन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत 1 जून 2025 पासून। तर फ्रेशर्स जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 30 जून 2025। त्याचबरोबर तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे तर 15 जुलै 2025 ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। तर वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो, बऱ्याच पोस्ट आहेत, ते या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत, तुम्ही बघू। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्सपिरियन्स मध्ये ब्लँक दिलेला आहे, कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये। जागांची संख्या देखील या ठिकाणी चांगली आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी सॅलरी तुम्ही बघू शकता 30,000 ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे मित्रांनो। आणि कोणत्याही एक्सपिरियन्स शिवाय तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे, कायमस्वरूपी नोकरी असणार आहे। तर काय याच्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे, पोस्ट कोणकोणत्या आहेत, सगळी माहिती मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर मित्रांनो, पहिली पोस्ट आहे ती आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट। यासाठी पे स्केल दिला जातोय 30,000 ते 1,20,000। वॅकन्सी बघू शकता तुम्ही, 10 वॅकन्सी आहेत। मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी 25 इयर्स दिलेला आहे, म्हणजे तुमचं कुठल्याही शाखेतून जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे 3 वर्षाचं तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे, एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये। त्यानंतर आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल। यासाठी 30,000 ते 1,20,000 पर्यंत सॅलरी असणार आहे। वॅकन्सी तुम्ही बघू शकता 50 वॅकन्सी आहेत मित्रांनो। मॅक्झिमम एज लिमिट 25 इयर्स दिलेला आहे। 3 वर्षाचा रेग्युलर सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। त्यानंतर आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल। यासाठी 30,000 ते 1,20,000 पर्यंत सॅलरी असणारे 15 वॅकन्सी आहेत। 3 वर्षांचा रेग्युलर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी कंट्रोल यासाठी 19 जागा आहेत मित्रांनो। 3 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन इन केमिस्ट्री BSc केमिस्ट्री झालेला असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी या ठिकाणी 4 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 98 जागा आहेत मित्रांनो। 50,000 ते या ठिकाणी 1,60,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर। यासाठी 50,000 ते 1,60,000 पर्यंत सॅलरी असणार आहे। 35 वॅकन्सी आहेत। 25 एज लिमिट असणार आहे। 4 इयर्सचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स झालेला असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो। सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये या ठिकाणी बघू शकता जागा आहेत 50,000 ते 1,60,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। 16 वॅकन्सी आहे। 4 इयर्सचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंगचा कोर्स झालेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो।
आहे केमिकल इंजिनियर, यासाठी 50,000 ते 1,60,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे। वॅकन्सी बघू शकता 26 वॅकन्सी आहेत मित्रांनो। फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स झालेला आहे केमिकल इंजिनिअरिंग किंवा एलिट ब्रांचेस मध्ये। तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स विचारलेला नाहीये। चार्टर्ड अकाउंटंट साठी 50,000 ते 1,60,000 पर्यंत मित्रांनो सॅलरी असणार आहे। 24 वॅकन्सी आहेत या ठिकाणी। 27 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। क्वालिफाईड झालेले असणे गरजेचे। चार्टर्ड अकाउंटंट सीए तुम्ही झालेले असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर आहे ऑफिसर HR, या 50,000 ते 1,60,000 पर्यंत मित्रांनो सॅलरी दिली जाणार आहे। 6 वॅकन्सी आहेत। 27 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। 2 वर्षाचा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा या ठिकाणी कोर्स इन HR मध्ये झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, फिजिओलॉजी किंवा मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन MBA झालेला असेल HR मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो। त्यानंतर आहे ऑफिसर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, यामध्ये 50,000 ते 1,60,000 पर्यंत सॅलरी दिली जाणार आहे। 1 वॅकन्सी आहे। 27 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। 2 वर्षाचा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असणे आवश्यक आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये आणि 4 इयर फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा केमिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। तर आता ह्या सगळ्या ज्या पोस्ट आता मी सांगणार आहे ह्या एक्सपिरियन्स वाल्यांसाठी आहेत। जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। तर आता बघू शकता असिस्टंट ऑफिसर ऑफिशियल लँग्वेज या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। असिस्टंट ऑफिसर या पदासाठी बघू शकता मित्रांनो 40,000 ते 1,40,000 पर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। 2 वॅकन्सी आहेत। 30 ते 33 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। 2 वर्षाचा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदी मध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो। 3 ते 6 वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे। लॉ ऑफिसर साठी जागा आहेत। 50,000 ते 1,60,000 पर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। 3 वॅकन्सी आहेत। 26 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। 3 वर्षाचा फुल टाइम कोर्स लॉचा झालेला असणे आवश्यक असणार आहे आफ्टर ग्रॅज्युएशन। 5 इयर कोर्स इन लॉ आफ्टर 12th स्टँडर्ड। तर तुमचं या ठिकाणी लॉचं डिग्री सांगितलेले आहे। 3 वर्षाचं असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता। 5 वर्षाचं लॉचं डिग्री केलेले आहे तुम्ही 12वी नंतर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर बघू शकता सिनियर ऑफिसर सिटी, त्याचबरोबर सिनियर ऑफिसर सिटी या ठिकाणी सिनियर ऑफिसर सेल्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। बऱ्याच पोस्ट आहेत मित्रांनो, तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन नुसार या ठिकाणी चेक करायचं आहे। बऱ्याच पोस्ट आहेत बघू शकता तुम्ही। तर या सगळ्या पोस्टचं एक्सप्लेनेशन सांगणं पॉसिबल नाहीये। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची PDF फाईल देईनच, त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया ही भरती निघालेली आहे मित्रांनो, मेगा भरती आहे, तर नक्कीच अप्लाय करायचं आहे। प्रोबेशन पिरियड तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1 वर्षाचा तुमचा या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे मित्रांनो। सगळ्या पदांसाठी एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता। 5 वर्ष SC ST कॅटेगरीसाठी असणार आहे, 3 वर्ष OBC कॅटेगरीसाठी आणि 10 वर्ष PWBD कॅटेगरीसाठी असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर 1,180 रुपये या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी फीस आकारलेली आहे। त्याचबरोबर SC ST तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। काही पोस्टचे जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे। बऱ्याच पोस्ट आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणं शक्य नव्हतं, त्यामुळे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन सविस्तर माहिती वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा। अप्लाय करण्याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।